पांचपावली के बारसे नगर में पड़ोसी के घर में सोने के लिए गई एक बुजुर्ग महिला के घर में उसके ही नाती ने सेंधमारी कर करीब 55,000 रुपए के माल को चोरी कर लिया था। पुराना आपराधिक रिकॉर्ड होने के चलते पुलिस को जब उस पर संदेह हुआ और सख्ती से उससे पूछताछ की गई तो उसने चोरी की वारदात को अंजाम देने की कबूली दी। पुलिस ने उसके पास से चोरी का माल भी बरामद किया है। गांजा पीने की लत के चलते ही युवक ने इस वारदात को अंजाम दिया था। बारसीनगर येथील राधिका साळवे म्हणून एक आजी आहे. ते आजीच्या घरी कोणी नाही म्हणून बाजूला झोपायला गेली. तेवढंच संधी साधून आजीचा नातूच तर दरवाजा तोडून कुलूप तोडून ते आजीचं एक काळीपोत, सोन्याची अंगठी, सोन्याची नथ आणि ठेवलेले 15,000 रुपये असे मुद्देमाल चोरून नेलेले आहे. तर डीबी पथकांनी त्या नातूचा शोध घेऊन तोच असू शकतो म्हणून त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याच्याकडून सर्व पूर्ण टोटल चोरीस गेलेला मुद्देमाल 97,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केले आणि त्यांना अटक करून मान्य न्यायालयात पाठवले. आदित्य उर्फ दिल्ली विकार दरबार वय 22 वर्षाचा आहे. तो बार्शीनगरचाच आहे. त्याच्या अगोदर 363 मागच्या महिन्यात गुन्हा होता. आम्ही त्याला मुंबईवरून ताब्यात घेतला होता आणि त्याआधी 392 चे पण आहे. हत्यार कायद्याचे पण 2 गुन्हे आहे. टोटल हा गुन्हा बघून 6 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.